बऱ्याच लोकांना वाटतं की हार्ट अटॅक अचानक येतो, एकदम काही वॉर्निंग न देता. पण खरं म्हणजे हार्ट अटॅक हा एका दिवसात होत नाही. तो अनेक वर्षांच्या चुकीच्या लाईफस्टाईल आणि बॉडीमध्ये चालू असलेल्या बदलांचा रिझल्ट असतो. सोप्या भाषेत समजून घेऊया. आपल्या हार्टला काम करण्यासाठी ऑक्सिजन लागतो. हा ऑक्सिजन ब्लडद्वारे हार्टपर्यंत पोहोचतो आणि हे काम कॉर्नरी आर्टरीज करतात. या आर्टरीज जसं क्लीन असतील आणि ओपन असतील तर ब्लड फ्लो व्यवस्थित राहतो. पण प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो जेव्हा या आर्टरीजमध्ये हळूहळू फॅट जमा होऊ लागते. याला प्लाक म्हणतात. हा प्लाक कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड, कॅल्शियम आणि इतर सबस्टन्सपासून तयार होतो. ही प्रक्रिया लगेच होत नाही. अनेक वर्ष चुकीचा आहार, जास्त साखर, तेलकट पदार्थ, स्मोकिंग, स्ट्रेस आणि फिजिकल इनॅक्टिव्हिटी कमी असणं याच्यामुळे प्लाक तयार होतात. सुरुवातीला हा प्लाक छोटा असतो आणि काही सिम्पटम दिसत नाही. पण हळूहळू तो वाढतो आणि आर्टरीज नॅरो होऊ लागतात. त्यामुळे ब्लड फ्लो कमी होतो. आता क्रिटिकल स्टेज तेव्हा येते जेव्हा हा प्लाक अचानक रप्चर होतो, म्हणजेच तो फुटतो. त्या ठिकाणी लगेच ब्लड क्लॉट तयार होतो. हा क्लॉट ब्लड फ्लो पूर्णपणे ब्लॉक करू शकतो. जेव्हा हार्टच्या मसलपर्यंत ब्लड आणि ऑक्सिजन पोहोचत नाही तेव्हा हार्ट मसल डॅमेज होऊ लागतात आणि हीच मोमेंट म्हणजे हार्ट अटॅक. म्हणजेच हार्ट अटॅक ही अचानक दिसते, पण त्यामागची प्रोसेस खूप आधीपासून सुरू झालेली असते. आता रिस्क फॅक्टर समजून घेऊया. सर्वात मोठं कारण म्हणजे हाय कोलेस्ट्रॉल. विशेषतः LDL म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल जास्त असेल तर प्लाक लवकर तयार होतो. दुसरं कारण म्हणजे हाय ब्लड प्रेशर. जास्त BPमुळे आर्टरीजवर प्रेशर येते आणि त्यांचं इनर लायनिंग डॅमेज होतं. यामुळे प्लाक जमा होणं सोपं होतं. तिसरं कारण म्हणजे डायबिटीस. जास्त शुगर ब्लड वेसल्सला नुकसान करते आणि क्लॉट फॉर्मेशनचा रिस्क वाढवते. स्मोकिंग हा खूप मोठा रिस्क फॅक्टर आहे. स्मोकिंगमुळे ब्लड वेसल्स नॅरो होतात, ऑक्सिजन कमी पोहोचतो आणि क्लॉट बनण्याची शक्यता थांबवते. ओबेसिटी आणि लॅक ऑफ एक्सरसाइज हे सुद्धा मेजर कारण आहे. जास्त वजनामुळे BP, शुगर आणि कोलेस्ट्रॉल सगळं बिघडतं. स्ट्रेससुद्धा इनडायरेक्ट कारण आहे. क्रॉनिक स्ट्रेसमुळे BP वाढतो, हार्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि हार्टवर ताण वाढतो. आता एक महत्त्वाची गोष्ट, सिम्पटम्स. बऱ्याच वेळा हार्ट अटॅक आधी बॉडी सिग्नल्स देतं, जसं की चेस्टमध्ये हेवीनेस, प्रेशर, लेफ्ट आर्म किंवा जॉमध्ये पेन, श्वास लागणे, जास्त घाम येणे. पण काही लोकांमध्ये, विशेषतः वुमेन किंवा डायबेटिक पेशंटमध्ये सिम्पटम्स माइल्ड असू शकतात. फक्त थकवा, नॉजिया किंवा बॅक पेन असू शकतो. म्हणून सिम्पटम्स ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. आता क्वेश्चन येतो, हे टाळता येऊ शकतं का? तर हो, मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाईफस्टाईल. हेल्दी डाएट घ्या, साखर, प्रोसेस फूड, एक्सेस ऑइल कमी करा, रेग्युलर एक्सरसाइज करा, रोज 30 ते 40 मिनटं चालणंसुद्धा पुरेसं आहे. BP, शुगर आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवा. स्मोकिंग कम्प्लिटली बंद करा. रेग्युलर हेल्थ चेकअप करा आणि अनेक वेळा प्रॉब्लेम्स सायलेंट असतात. जर तुम्हाला ऑलरेडी BP, डायबिटीज किंवा फॅमिली हिस्ट्री असेल तर एक्स्ट्रा केअर घ्या. तुम्ही तुमच्या नियरेस्ट माधोबा क्लिनिक किंवा हॉस्पिटलला व्हिजिट देऊ शकता, जिथे आयुर्वेदिक अप्रोचसोबत लाईफस्टाईल करेक्शन आणि हार्ट हेल्थवरती फोकस केलं जातं. शेवटी एक सिंपल गोष्ट ठेवा, हार्ट अटॅक अचानक होत नाही, तो वर्षानुवर्ष तयार होतो आणि जर तुम्ही वेळेवर लक्ष दिलं तर तुम्ही तो टाळू शकता. जर ही माहिती युजफुल वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंटमध्ये तुमचे डाऊट्स विचारा आणि अशाच हेल्थ कंटेंटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.